स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सस्टेन अकॅडमीच्या इयत्ता 10वीच्या जिओमेट्री या लेक्चर सिरीज मध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, सर्व चॅप्टरचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल डिस्कस करतोय जे की बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने IMP आहेत. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपला झालेला आहे. एक्झाम्पल्स आणि थेरम्स दोन्ही अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये तुम्ही चेक करू शकतात आणि पूर्णपणे त्याला सॉल्व्ह करायचं, प्रॅक्टिस करायची 4 ते 5 वेळा. ओके, आजच्या लेक्चर मध्ये काय असेल तर पायथागोरस थेरम सेकंड चॅप्टर. हा पायथागोरस थेरम 2 पार्ट मध्ये आपण अपलोड करणार आहेत. ओके, त्याच्यानंतरचे पण जे चॅप्टर्स असतील त्याच्या वेळेनुसार आपण त्याला पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येऊ नये आणि ते तुम्हाला इंटरेस्टिंग ही वाटावं. ओके, चला, विदाउट वेस्टिंग टाइम एनी टाइम लेट्स स्टार्ट. तर आपला आजचा चॅप्टर कोणता आहे? पायथागोरस थेरम. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय असेल आपला? पायथागोरस थेरम. 8वी पासून बघत आलो ना आपण पायथागोरस थेरम म्हणजे काय असतो. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. फक्तच आपल्याला स्टेटमेंट मध्ये बघायचंय. बघा कसं, इन अ राईट अँगल ट्रायंगल, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय आहे? स्क्वेअर ऑफ हायपोटेनस. ओके, याचा स्क्वेअर ऑफ हायपोटेनस कोणाच्या इक्वल असतो? साइड वन स्क्वेअर आणि साइड टू स्क्वेअरच्या, म्हणजे रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरच्या सोबत काय असतो? त्याच्या इक्वल असतो. ओके, स्टेटमेंट स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ या दोघांच्या, या दोघांच्या स्क्वेअरची सम पाहिजे आपल्याला. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. या दोघांची स्क्वेअर आपल्याला कोणासोबत इक्वल पाहिजे? या हायपोटेनस सोबत आपल्याला इक्वल पाहिजे. ओके, हे सगळं मी एक्सप्लेन नाही करत बसणार. ओके, याच्यामध्ये जे महत्वाचं आहे, स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, हे बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे. या हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. करेक्ट. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे पायथागोरन ट्रिपलेट. पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय की आपल्याकडं तिन्ही साइडच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील. या तर आपल्याला ओळखायचं आहे की जर तो राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळत असेल, याचा अर्थच आपल्याला काय मिळतोय? तो पायथागोरन ट्रिपलेट मिळतोय. मग आता हे ओळखायचं कसं? ओके, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला काय की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. म्हणजे 3 नंबर जर आपल्याला दिलेले असतील, म्हणजे 3 व्हॅल्यूज आपल्याला जर दिलेले असतील, तर त्याच्यामधल्या 2 व्हॅल्यूज स्क्वेअर करून ऍड केल्यानंतर जर आपल्याला तिसऱ्या व्हॅल्यूच्या इक्वल येत असेल, तर त्या 3 नंबर्सला आपल्याला काय म्हणता येईल? पायथागोरन ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल 11, 60 and 61. ओके, याच्यामध्ये 2 लहान नंबर्स कोणते आहेत आपले? 11 आणि 60. क्लिअर. तर ह्या दोन्ही मध्ये आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं. 11 चा स्क्वेअर 121, 60 चा स्क्वेअर 3600. ओके, 3600. मग आपल्याला काय करायचं? या दोघांचा स्क्वेअर करून घ्यायचा. करून घेतल्यानंतर त्यांची ऍडिशन 121 प्लस 3600 इज 3721. 3721, 3721. आता कुणाचा स्क्वेअर करायचा आपल्याला? जो मोठा नंबर आहे, या मोठ्या नंबरचा स्क्वेअर. मोठ्या नंबरचा स्क्वेअर काय तो आपल्याला? 3721. म्हणजे ह्या दोघांच्या स्क्वेअरच्या ऍडिशन सोबत तिसऱ्याचा स्क्वेअर येतोय, तो दॅट इज आपण काय म्हणू शकतो? 1160 and 61 इज अ पायथागोरन ट्रिपलेट. ओके, नेहमीप्रमाणे सोबत हे लेक्चर बघत असताना वही पेन पाहिजे आणि मगच तुम्ही काय करायचं? हे लेक्चर बघायचं आहे. असं जर तुम्ही करत नसाल, फक्तच बघत असाल, तर त्याला काही अर्थ नाही, टाइमपास आहे सगळा. ओके, चला. प्रॉपर्टीज ऑफ राईट अँगल ट्रायंगल. 2 प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल साठीच्या. एक आहे 30-60-90 आणि एक आहे 45-45-90. क्लिअर. तर बघा, 30-60-90 प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? इफ अक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता 2 अक्यूट अँगल आहेत. कोणते अक्यूट अँगल असतात? अँगल्स विच आर लेस दॅन 90 डिग्री. तर एक आहे आपल्याकडे 90 डिग्री. याला सोडून 2 अँगल्स आपल्याकडे आहेत. एक आहे आपल्याकडे 30 डिग्री आणि 60 डिग्री. हे दोन्ही अक्यूट अँगल्स. यांचं काय? हे बघा, याच्यामध्ये जो 30 डिग्री आहे, देन द साइड अपोजिट टू 30. याच्या अपोजिट कोणती साइड आपल्याकडे? MN. याचं काय? ही साइड काय असते बघा? अपोजिट टू 30 अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस. MN काय असतो? LN च्या हाफ असतो. म्हणजे कसा? MN इज इक्वल टू हाफ ऑफ LN. LN काय आपल्याकडे? हायपोटेनस आहे. हायपोटेनस कसा? राईट अँगलच्या अपोजिट. ओके, पुढं आता 60चं काय? हे झालं, दिस इज अबाउट 30 डिग्री. व्हॉट अबाउट 60? 60चं काय? याची अपोजिट साइड. ती अपोजिट साइडची व्हॅल्यू काय असेल? कोणाच्या कितपट असेल? तर नेहमी हायपोटेनस सोबत आपण कंपॅरिझन करतो. ओके, नेक्स्ट. अँड द साइड अपोजिट टू 60.
अपोजिट टू 60 कोणती साइड आपल्याकडे LM. LM किती आहे इज √3/2 टाइम्स √3/2 टाइम्स द हायपोटेनस दॅट इज LM. ओके, ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे 36,390. आय होप समजलं असेल. तर नेक्स्ट प्रॉपर्टी विसरायचं नाही, 30 डिग्रीच्या अपोजिट जी साइड असेल ती काय असेल आपली हायपोटेनसच्या हाफ असेल आणि 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड असेल ती √3/2 टाइम्स द हायपोटेनस असेल. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी 45, 45, 90. आता ह्या प्रॉपर्टीचं बघा, ज्यावेळेस आपल्याला असा एखादा राईट अँगल ट्रायंगल मिळत असेल 45, 45, 90चा, याचा अर्थ याच्यामध्ये हा जो XZ आहे आणि हा जो XY आहे हे दोघ जण काय असतात, सेम लेंथचे असतात. ओके, सेम लेंथचे असतात आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी सिमिलर मिळेल. जी प्रॉपर्टी याच्यासाठी आहे तीच प्रॉपर्टी आपल्याला याच्यासाठी मिळेल. कंपॅरिझन. ओके, बघा, इफ द अॅक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल, कोणते अॅक्यूट अँगल आहेत 45 आणि 45 हे दोन अॅक्यूट अँगल्स आहेत ॲट 45 डिग्री, देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साइड्स, कोणते दोन परपेंडिक्युलर साइड्स आहेत आपल्याकडे XY अँड XZ, ह्या दोन्ही XY आणि दुसरा आहे आपल्याकडे XZ, हे दोन्ही काय असतील इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. 1/√2 टाइम्स ना, 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. हायपोटेनस आपल्याकडे कोण आहे ZY. ओके, मी आधीच सांगितलं होतं जर 45, 45, 90चा जर राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला मिळत असेल तर याचा अर्थ त्याच्या परपेंडिक्युलर साइड्स काय असतात, सेम लेंथचे असतात. ओके, चला तर आपण याच्यावरून एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ह्या लेक्चरमध्ये मी कोणताच थेरम डिस्कस नाही करणार. ॲज युजल मी तुम्हाला त्याच्या स्टेटमेंट्स डिस्कस करेल आणि त्याचे थेरम्स तुम्हाला नेक्स्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये फक्त थेरमचे व्हिडिओज आहेत ते मी सेपरेटली रेकॉर्ड केलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, असंही आपल्याला फक्त एक्झाम्पल साठी हे लेक्चर सिरीज आहे, तुम्ही थेरम साठीचे वेगळे लेक्चर्स बघू शकता. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. जस्ट मिनिट ना, सॉरी. In a right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, altitude म्हणजे परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलंय ना, BD आपण कोणाला ड्रॉ केलाय AC ला. समजा राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल मधून समजा आपण काय केलेलं आहे, या हायपोटेनसला अल्टिट्यूड ड्रॉ केला, दॅट इज परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर पुढे काय, तर याचा अर्थ मला या अल्टिट्यूड मुळे, या परपेंडिक्युलर मुळे बघा आता ह्या BD मुळे आपल्याला काय होणार आहे, AC दोन सेगमेंट मध्ये डिवाइड होईल. क्लिअर आहे का? बघा, दोन सेगमेंट मध्ये डिवाइड होणार ना, एक सेगमेंट ही आहे आणि दुसरी सेगमेंट ही आहे. क्लिअर, दोन सेगमेंट आहेत आपल्याकडे. ओके, असेल then the two triangles form are similar to the original triangle and to each other. क्लिअर, हे बघा, ज्या वेळेस आपण राईट अँगल ट्रायंगलच्या राईट अँगल मधून हायपोटेनसला परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो त्यावेळेस आपल्याला दोन ट्रायंगल मिळतात. ओके, तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतातच, पण हे दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल सोबत सुद्धा काय असतात, सिमिलर असतात. ओके, सॉरी. नेक्स्ट, थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. इन अ राईट अँगल ट्रायंगल, हा NP असू शकतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक बघा, लक्षात घ्या, परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स इज द ज्योमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू विच द हायपोटेनस इज डिवाइडेड. तर आता काय की आपल्याला समजा राईट अँगल मधून जर आपण एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे हायपोटेनसला, तर तो काय असतो, ज्या दोन लाईन मध्ये, ज्या दोन सेगमेंट मध्ये आपल्याला ती लाईन या परपेंडिक्युलरने डिवाइड केलेला आहे, तर त्याचा प्रोडक्ट म्हणजे आपल्याला काय असतो, त्याचा ज्योमेट्रिक मीन दाखवेल. ओके, तर कसं करायचं आपल्याला बघा, शॉर्टकट. QS स्क्वेअर हा जो आपला परपेंडिक्युलर आहे याचा स्क्वेअर, QS स्क्वेअर कोणाच्या इक्वल असेल, RS इंटू PS, RS इंटू PS और PS इंटू याचा.
ओके, थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन समजतंय. बघा लक्षात द्या अजून एकदा, वन्स अगेन आय रिपीट. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे ना हायपोटेनसला, परपेंडिक्युलर सेगमेंट विच परपेंडिक्युलर सेगमेंट इट इज QS टू द हायपोटेनस PR. हा काय करतोय, द जॉमेट्रिक मीन. हे बघा हा काय रिप्रेझेंट करतोय आपल्याला, जॉमेट्रिक मीन. कोण, QS इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू विच द हायपोटेनस इज डिवाइडेड. हा हायपोटेनस कोणत्या सेगमेंट्स मध्ये डिवाइड झालेला आहे, RS आणि PS या दोन सेगमेंट्स मध्ये. या मग त्याला लिहितो कसं आपण, QS चा स्क्वेअर, हा जॉमेट्रिक मीन याचा स्क्वेअर इज इक्वल टू RS इंटू PS और PS इंटू SR. क्लियर. चला नेक्स्ट, पायथागोरस थेरम. राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असतात, स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. क्लियर. हे सगळं तुम्ही बघू शकता थिअरम्स. थिअरमची एक लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये यू कॅन सी. कॉन्व्हर्स म्हणजे काय बघा लक्षात द्या, त्याच्या उलट मी काय सांगितलं तुम्हाला, हे बघा याच्या आधीच्या थिअरम मध्ये काय सांगितलं आपण पायथागोरस थिअरम मध्ये, राईट अँगल ट्रायंगल मध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. क्लियर. हे स्टेटमेंट आहे पायथागोरस थिअरमचं. याच्या उलट कशामध्ये असतं, कॉन्व्हर्स मध्ये. सपोज हायपोटेनस स्क्वेअर तो जर आपल्याला ह्या दोघांच्या स्क्वेअर सोबत इक्वल मिळत असेल ऍडिशन करून, तर तो राईट अँगल ट्रायंगल असेल. उलट. ओके. इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स then that triangle is right angle triangle. Yeah, that is AC square is equal to AB square plus BC square मिळत असेल तर याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, इथं बघा सुरुवातीलाच फक्त ट्रायंगल म्हणलेलं आहे, नॉट राईट अँगल ट्रायंगल, नॉट एनी टाइप ऑफ ट्रायंगल. क्लियर. तर असं असेल तर आपण काय म्हणू शकतो त्याला, राईट अँगल ट्रायंगल. दिस इज कॉन्व्हर्स ऑफ द पायथागोरस थिअरम. नेक्स्ट एक्झाम्पल्स. ओके, समजलं असेल आय होप. आयडेंटिटी, आयडेंटिफाय विथ रिझन. क्वेश्चनची डिमांड समजून घ्यायची ऍज युजल, त्याच्याशिवाय आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह नाही करता येणार. व्यवस्थित लक्ष द्या. आयडेंटिफाय विथ रिझन. विथ रिझन याला हायलाइट करतो. विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरन ट्रिपलेट. मी आधीच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, पायथागोरस थिअरमच्या खालीच पायथागोरन ट्रिपलेट काय असतात. सपोज 3 नंबर दिलेले असेल तर त्याच्या मोठ्या नंबरचा स्क्वेअर रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन सोबत इक्वल पाहिजे. देन वी कॅन से दॅट आर पायथागोरन ट्रिपलेट. क्लियर. आता आपल्याला अशा ट्रिपलेट दिलेल्या आहेत. 6 एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यातले मी फर्स्ट 2 सॉल्व्ह करून दाखवेल, बाकीचे तुम्ही होमवर्कला करू शकता. क्लियर. परफेक्टली लक्ष द्या व्यवस्थित म्हणजे समजेल. 3, 5, 4. फर्स्ट एक्झाम्पल काय आपल्याकडे 3, 5, 4. याच्यातला स्मॉलर नंबर कोणता आपल्याकडे 3 आहे, बरोबर, आणि 4 आहे. लार्जर नंबर आपल्याकडे आहे 5. तर मग काय करायचं, जे पहिले 2 नंबर आहेत या दोघांचा स्क्वेअर करून ऍडिशन घ्यायची आहे आणि या दोघांचा स्क्वेअर करून ऍडिशन घेतल्यानंतर त्यांची ऍडिशन जर आपल्याला 5 च्या स्क्वेअर सोबत इक्वल मिळाली देन वी कॅन से इट इज पायथागोरन ट्रिपलेट. ओके, लेट्स सी हियर. 5 स्क्वेअर म्हणजे मोठ्या नंबरचा स्क्वेअर काय असेल आपल्याला 25. पुढं लहान नंबर्स कोणते 3 आणि 4 यांचा स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 4 स्क्वेअर 16 9 प्लस 16 इज 25. बघा इक्वेशन 1 जर म्हणलं याला मी इक्वेशन 2 म्हणलं तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बोथ आर इक्वल. ओके, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. असं असेल तर आपण काय म्हणू शकतो त्याला, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स and therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. इक्वल येत असेल तरच आपण म्हणू शकतो. देन वी कॅन से, देन ओनली वी कॅन से. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 4, 9, 12 हे दोन्ही लहान नंबर आहेत, 12 आपला मोठा नंबर आहे. क्लियर. तर मग ह्या दोघांचा स्क्वेअर करायची, ऍडिशन करायची आणि 12 च्या स्क्वेअर सोबत कम्पेअर करायचं. इक्वल येत असेल पायथागोरन ट्रिपलेट, नसेल तर नाही म्हणायचं. ओके, हियर 12 चा स्क्वेअर 144 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर दॅट इज 16 प्लस 81 इज 97. तर एक लक्ष द्या, फ्रॉम 1 अँड फ्रॉम 2 141 इज इक्वल टू 97 आहे का, नाही ना.
म्हणजे आपण असं म्हणू शकतो, कॅन वी से 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 92. सो वी कॅन से द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू, ओके, नॉट इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू नंबर्स अँड देअरफॉर इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, समजत असेल तर पुढे आपण जाऊ, नसेल समजत तर अजून एकदा बघा, नक्की समजेल. पण माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा केली पाहिजे. प्रॅक्टिस करत नसाल, फक्तच बघत असाल तर त्याला अर्थ नाही. नेक्स्ट, इन द adjoining फिगर अँगल MNP, याच्यामध्ये MNP आपल्याला 90 डिग्री दिलाय. क्लिअर? अजून काय दिलंय? NQ. NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. अजून काय दिले आपल्याला? MQ दिले आपल्याला 9. अजून काय दिले? QP दिले आपल्याला 4. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे NQ. तर याला बघूनच सांगा मला की जर आपण राईट अँगल मधून जर एखादा परपेंडिक्युलर दॅट इज अल्टिट्यूड हायपोटेनसला ड्रॉ केलेला असेल तर हायपोटेनसच्या दोन साइडमध्ये, दोन सेगमेंटमध्ये डिवाइड झालेले आहे. याचा अर्थ हा जिओमेट्रिक मीन असू शकतो. आणि आपण त्याला कसं दाखवतो? NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ प्लस MQ इंटू QP. क्लिअर? तर बघा, गिवन मध्ये काय आपल्याकडं? अँगल MNP इज इन ट्रायंगल MNP, अँगल MNP इज 90 डिग्री अँड ऑल्सो सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. ओके, व्हॅल्यूज तुम्ही लिहू शकतात गिवन मध्ये. ओके, तर आपण थिअरम कोणता कन्सिडर केला आता, कशावरून ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन काय सांगतो? NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP, MQ इंटू QP. क्लिअर? तर तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतात किंवा रूट काढून घेऊ शकतात पहिल्यांदा. तर NQ स्क्वेअरचा रूट काय असेल? NQ. आता ह्या दोघांचा रूट आपल्याला माहिती नाही, तो स्क्वेअर रूट मध्ये दोघांना घ्यायचा. क्लिअर? तर MQ इंटू QP. MQ किती आपल्याकडं? 9 आहे. QP किती आपल्याकडं? 4 आहे. 9 4 जा 36 आणि 36 चा रूट काय असतो आपल्याकडे? 6. तुम्ही असंही करू शकता डायरेक्टली. या इथं सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ किती आपल्याकडे? 9 मल्टिप्लाय QP किती आपल्याकडे? 4. ओके, तर NQ स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळेल 9 4 जा 36. तर डायरेक्टली तुम्ही घेऊ शकतात स्क्वेअर रूट, काय मिळेल आपल्याला? 6 युनिट्स. ओके, NQ किती मिळेल? 6 युनिट. यू कॅन सॉल्व लाईक दिस ऑल्सो. चला स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट, इन दॅट जॉइनिंग फिगर दाखवलंय बघा इथे, याच्यामध्ये जे दिलंय ते समजून घेऊ, एक्झाम्पलची डिमांड समजून घेऊ आणि मग आपण तर्कवितर्क लावून घेऊ. क्लिअर? समजून घ्या. QPR दिले आपल्याला 90 डिग्री. QPR उलटा असा, हा 90 डिग्री आहे. क्लिअर आहे का? 90 डिग्री आहे. अजून सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू QR, हा पण आहे. PM इज परपेंडिक्युलर टू QR. अजून काय आपल्याकडं? QMR आर अलॉंग अ सेम लाईन. पुढं PM दिले आपल्याला 10, QM दिले आपल्याला 8. देन अजून काय दिले आपल्याला? नाही काय दिलं. QR फाइंड आउट करायचं आपल्याला. QR कुठे आहे? हा मोठा, हा फाइंड आउट करायचा. समजतंय? तर बघा अजून एकदा, राईट अँगल मधून आपण काय केलेलं आहे? त्याला मी सरळ करतो. त्याला जर आपण असं सरळ केलं तर आपल्याला ट्रायंगल असा मिळेल ना, राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर हा असेल आपला P. ओके, हा असेल आपला R आणि हा असेल आपला Q आणि हा आपण त्याला काय केलेला आहे? राईट अँगल मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे हायपोटेनसला. आता अपोजिट अँगलच्या काय असेल? आपला हायपोटेनस असेल आणि हा असेल आपला M. व्हॅल्यूज काय दिलेले आपल्या? 10 आणि हा असेल आपला QM 8 असेल आणि आपल्याकडं अजून काय आहे का? नाही. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे QR. बट एक सांगा, QR आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी मला MR माहित पाहिजे, बरोबर ना? तर QR म्हणजेच काय असतो? QM प्लस MR. बट QM माहिती आहे, MR नाही माहिती. मग तो आपण कसा फाइंड आउट करू शकतो? बाय द थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. का बरं थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन? कारण बघा, हायपोटेनस
राईट अँगल मधून आपण एक काय केलेलं आहे, अल्टिट्यूड दॅट इज परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे हायपोटेनसला, आणि ज्याच्यामुळे हायपोटेनस 2 सेगमेंटमध्ये डिवाइड झालेला आहे. याचा अर्थ आपला हा जॉमेट्रिक मीन असतो पीएम. आणि हा पीएम स्क्वेअर आपण कसा एक्सप्रेस करतो, पीएम स्क्वेअर इज इक्वल टू क्यूएम इंटू एमआर और आरएम. क्लियर? अंडरस्टँडिंग झालं. आपल्याला काय करायचं आहे ते आता लिहूया. लिहिण्याची पद्धत, इन ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये जे जे दिलेलं आहे, क्यूपीआर 90 डिग्री आहे, पीएम परपेंडिक्युलर टू क्यू आर आहे, अलॉंग सेम लाईन क्यू एम आर, आणि व्हॅल्यूज सगळं आहे तसंच लिहून घेणार आपण. ओके. देन बाय द थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन पीएम स्क्वेअर इज इक्वल टू हे बघा क्यूएम, हा टायपिंग मिस्टेक आहे, क्यूएम इंटू एम आर थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन, ज्याच्यामध्ये पीएम आपल्याला माहिती आहे 10 स्क्वेअर, क्यूएम आपल्याला माहिती आहे 8, एमआर ॲज इट इज 10 स्क्वेअर इज 100 इज इक्वल टू 8 इंटू एमआर. ओके. देन पुढं एमआर 8 ला आपल्याला शिफ्ट करायला लागेल टू द लेफ्ट साइड. आता बघा या नंबरचा हा मल्टिप्लायर आहे. तुम्ही चुका काय करतात की शिफ्टिंग करताना तुम्ही याला शिफ्ट करताना प्लस मायनस करून टाकतात. नाही करायचं. ऍक्च्युली आपण शिफ्ट करत असतो, याचा अर्थ आपण दोन्ही नंबरला 8 नी डिवाइड करत असतो. 8 एमआर दोन्ही साईडला 8 नी डिवाइड करत असतो. याचा अर्थ हा 8 आणि 8 गेट कॅन्सल होतो आणि आपल्याला टर्म कशी मिळते, एमआर इज इक्वल टू 100/8. आणि देन 100/8 आहे, तर आपल्याला काय करायचं, फक्त डिवाइड करायचं. त्याला 8 नी डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, 8 1 जा 8, इथं 2 राहतं, 2 म्हणजे 20, 8 2 जा 16. ओके. 20 मधून 16 मायनस करा, तर तुम्हाला काय मिळेल 4. पॉईंट दिल्यानंतर आपल्याला 40 मिळेल, 8 5 जा 40. तर आन्सर आपल्याला मिळतं, एमआर मिळतो, नॉट आन्सर. एमआर किती मिळतं आपल्याला देणं, आता एमआर मिळेल 12.5. देन एमआर जर 12.5 आहे तर आपण आता काय करू शकतो, क्यूआर काढू शकतो. 8 + 12.5 दॅट इज क्यूआर. लेट्स सी. क्यूआर इज इक्वल टू क्यूएम प्लस एमआर. क्यूआर इज इक्वल टू क्यूएम प्लस एमआर, दॅट इज 8 + 12.5 दॅट इज 20.5. दिस इज अवर आन्सर. ओके. वी हॅव सॉल्व्ड अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन्स. तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा तसंच करायचं आहे, गोंधळून जायचं नाही. क्वेश्चन काय सांगतोय फर्स्ट समजून घ्या. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. सी ऍडजॉइनिंग फिगर. फाइंड आरपी फर्स्ट सांगितलंय बघा. फाइंड आरपी हा फाइंड आउट करायचा आपल्याला, आणि अजून काय पीएस पण फाइंड आउट करायचा आहे युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन इन ट्रायंगल पीएसआर. एक अँगल दिलाय आणि एक त्याची अपोजिट साइड दिलेली आहे. ओके. ओके. हा बघा 90 आहे, 30 आहे. हा अँगल कोणता असेल, ऑब्विसली 60 असेल. आपण थोडेसे तर्क लावू. या हे बघा 90 आहे, 30 आहे, 60 आहे. तर 30 60 90 या प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय सांगता येतं, याची जी अपोजिट साइड आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते. क्लिअर. आणि 60 ची अपोजिट साइड आहे ती काय असते, √3/2 टाइम्स द हायपोटेनस. हीच प्रॉपर्टी यूज होईल की नाही बघू आपण. क्लिअर. तर बघा जे जे आपल्याला माहिती आहे ते आपण व्यवस्थित लिहून घेऊ. हे बघा ट्रायंगल पीएसआर, याच्यामध्ये अँगल पी आपल्याला दिलेला आहे 30 डिग्री, अँगल एस आहे आपल्याकडे 90 डिग्री गिवन. तर 30 आहे, 90 आहे, रिमेनिंग अँगल कोणता असेल 60. अँगल आर इज 60, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. तर मग आपल्याला ट्रायंगल पीएसआर कोणता अँगल मिळतोय, 30 60 90. आणि 30 60 90 असेल तर आपण आताच मी सांगितलं तुम्हाला की अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ हायपोटेनस, and opposite side of that is SP of 60 degree is √3/2 times the hypotenuse. Clear? लक्ष द्या. Then which side is the opposite of 30 degree? SR. Okay. then आपण आज कसं लिहू शकतो, हायपोटेनस मध्ये RS or SR. RS is equal to half of hypotenuse RP. half of hypotenuse side opposite to 30. आपल्याला RS माहिती आहे किती, 6. हाफ इंटू आरपी आहे तसाच, तो माहित नाही आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके. टू फाइंड टू शिफ्ट करा. मी अजून सांगतोय, ज्यावेळेस तुम्हाला याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं, तुम्हाला शिफ्टिंग करायचं याचा अर्थ डिवाइड करायचंय किंवा मल्टिप्लाय करायचंय. तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, 6 इज इक्वल टू हाफ इंटू आरपी. क्लिअर. तर तुम्हाला 2 ला शिफ्ट करायचं याचा अर्थ दोन्ही साईडला तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचंय.
व्यवस्थित दाखवतो, लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. आरपी यातून आपण मल्टिप्लाय करून घेतला. हा 2 गेट कॅन्सल होतो. 2 6 12 इज इक्वल टू काय होता, आरपी एकटाच राहतो ना खाली. देन व्हॅल्यू काय मिळते आपल्याला आरपीची 12 युनिट. क्लिअर. मग जर आरपी 12 मिळतोय क्लिअर, तर आपण आता एसपी फाइंड आउट करू शकतो. वी कॅन फाइंड एसपी ऑल्सो. ओके, तर एसपी काय आहे बघा, अपोजिट टू 60. आणि अपोजिट टू 60 असणारी साईड काय असते, √3/2 टाइम्स द हायपोटेनस आरपी याच्या √3/2 टाइम्स असते बाय दॅट प्रॉपर्टी. PS इज इक्वल टू √3/2 टाइम्स आरपी साइड अपोजिट टू 60. PS इज इक्वल टू √3/2. आरपी आपण आत्ताच फाइंड आउट केलेलं आहे. आरपी किती आहे, 12 आहे. 2 1 2, 2 6 12, बे 1 के बे, बे 7 12, किती होतात 6√3 युनिट. युनिट लिहायचं तुम्हाला तिथं. ओके, सेंटीमीटर मीटर मीटर असलं करत बसायचं नाही, कारण आपल्याला युनिट दिलेलंच नाही ना. तो राईट डाऊन ओनली युनिट्स. क्लिअर. तो आन्सर, फायनल आन्सर आरपी इज इक्वल टू 12 युनिट अँड PS इज इक्वल टू 6√3 युनिट. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. आता समजलं असेल तर त्याची लगेच प्रॅक्टिस करायची तुम्ही, वेळ वाया नाही घालवायचा, कमी दिवस राहिलेले आहेत. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर फाइंडिंग AB आपल्याला फाइंड करायचा आहे, तर त्याच्यासाठी अँड BC पण फाइंड आउट करायचा आहे. हे बघा, दोघं जण इक्वल आहेत. आत्ताच क्लिअर करतो मी तुम्हाला, क्वेश्चन पूर्ण करायच्या आधीच. जर दोन्ही साइड ची लेंथ इक्वल असेल तर तो ट्रायंगल कोणता असतो, 45 45 90चा. मी आधी सुरुवातीला एक्सप्लेन केलं होतं. क्लिअर. 30 60 90 मध्ये काय असतात, हाफ आणि √3/2 टाइम्स हायपोटेनस. क्लिअर. आणि जर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं 45 45 90 मध्ये की जर दोन्ही साइडच्या लेंथ इक्वल असतील, कोणत्या परपेंडिक्युलर साइडच्या, तर ते कोणता ट्रायंगल असतो, 45 45 90चा असतो. क्लिअर. With the help of the given information in the adjoining figure, complete the following activity. Which activity? This activity. Clear? Okay, चला. दिलं काय, AB is equal to BC. ओके, आता दोन साइड इक्वल आहे, ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल आहे, त्याचा अर्थ कोणता ट्रायंगल असतो, तो आयसोसेलेस ट्रायंगल. देन बायसोसेलेस ट्रायंगल, अँगल BAC is equal to अँगल BCA. BAC BCA हे दोन ट्रायंगल्स काय असतील, सेम असतील. याचा अर्थ ते 45 आणि 45 असतील. क्लिअर. कारण हा 90 आहे, 90 आहे, 90 प्लस. मग आपण काय म्हणणार की हे दोघं जण जर समजा XX म्हणलं तर 2x मिळतं आपल्याला इज इक्वल टू 180. ओके, शिफ्ट करा, 2x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 180 मायनस 90 करा, तर तुम्हाला 2x इज इक्वल टू मिळेल 90. तर x किती मिळेल आपल्याला, 90/2, दॅट इज x किती मिळेल आपल्याला 45. क्लिअर. x किती मिळेल आपल्याला 45. x जर 45 मिळतो याचा अर्थ हा 45 आणि दोन्ही अँगल सिमिलर आहेत, तर हा पण 45. क्लिअर, समजून घ्या. मग आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे, AB इज इक्वल टू BC आणि 45 45 90चा ट्रायंगल असेल तर ते दोन्ही साइड्स काय असतात, हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स. ओके, हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असतात. मग हायपोटेनस आपल्याकडे AC आहे, सो 1/√2 टाइम्स AC साइड अपोजिट टू 45. क्लिअर. AC आपल्याकडे √8 दिलेला आहे, समजतंय, √8 दिलेला आहे. √8 याचा अर्थ असतो 1/√2 ॲज इट इज. √8 याचा अर्थ असतो 4 × 2, तर 4चा रूट आपल्याला माहिती आहे 2. क्लिअर. आणि 2√2 ॲज इट इज, √2 ला √2 गेट कॅन्सल, राहतं 2 1 2. तो AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 2 युनिट्स. क्लिअर. स्क्रीनशॉट घेऊ शकतात, कारण तुम्हाला बेसिक दिलेला आहे. समजून घ्या व्यवस्थित आणि प्रॅक्टिस करा, ते महत्वाचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द साइड अँड पेरिमीटर. पेरिमीटर काढायचं आहे, सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड विसरायचं नाही, ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. बघा, साइड पण काढायची आहे, म्हणजे जसं की तुम्हाला समजा सपोज ABCD तुम्हाला काय दिलेलं आहे, स्क्वेअर दिलेला आहे. AB साइड काढायचे. आता स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स काय असतात, आर ऑफ इक्वल लेंथ. मग तुम्ही AB काढला तर BC पण तेवढंच असेल, CD पण तेवढंच असेल आणि AD पण तेवढंच असेल. तर तुम्हाला साइड फाइंड आउट करायची आहे आणि अजून फाइंड आउट काय करायचं, तुम्हाला पेरिमीटर, म्हणजे AB प्लस BC प्लस CD प्लस AD. ओके, सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड. पेरिमीटर म्हणजे काय असतो, सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. क्लिअर.
तर आपल्याला दिलाय फक्त त्याचा डायगोनल. तर डायगोनल बघा, डायगोनलमुळे आता आपल्याला एक तर कंडिशन माहिती आहे. काय माहिती आहे की स्क्वेअर मध्ये ईच अँगल माझे 90 डिग्रीचे असतात. ईच अँगल जर 90 डिग्रीचे आहे त्याचा अर्थ मला या डायगोनलमुळे दोन ट्रायंगल मिळाले. कोणते ट्रायंगल्स मिळाले? राईट अँगल ट्रायंगल मिळाले. तर राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळालेले आहे. ओके, जर मी याला स्क्वेअरच्या एका साईडला जर मी एक्स म्हणला, सपोज मी अजून आन्सर कडे नाही गेलो, एक्झाम मध्ये कसा तुम्हाला विचार करायचा आहे ते सांगतोय. एका साईडला जर मी एक्स म्हणला तर दुसरी साईड पण आपली एक्स असेल, हे पण आपला एक्स असेल, हा पण आपला एक्स असेल. क्लियर? तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. ओके, हायपोटेनस स्क्वेअर आपल्याकडे किती आहे? 10 स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दॅट इज 2x स्क्वेअर इज इक्वल टू 100. ओके, देन आपल्याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100/2. ओके, झालं. हे आपण समजून घेऊ. आता आन्सर तरी कळलं एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल. ओके, लेट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी बी द गिवन स्क्वेअर. आणि स्क्वेअर आहे. अजून दुसरं काय आपल्याकडं की त्याची लेंथ ऑफ डायगोनल दिली आहे 10 सेंटीमीटर. किती लेंथ ऑफ डायगोनल एसी इज 10 सेंटीमीटर. लेट अस सपोज और लेट द साइड ऑफ द स्क्वेअर इज x सेंटीमीटर आहे. देन इन ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. देन आपल्याला बाय पायथागोरस थेरम काय मिळेल? अँगल बी 90 डिग्री आहे तर बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, AC स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 10 स्क्वेअर, AB स्क्वेअर x स्क्वेअर, BC स्क्वेअर x स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज 2x स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर 100 आहे. शिफ्टिंग करायचं. शिफ्टिंग करायचं म्हणजेच काय? दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करायचा, ज्याच्यामुळे हा 2 निघून जाईल. ओके, देन एक्स स्क्वेअर इज इक्वल 100/2. 2 ने डिवाइड केल्यानंतर किती मिळतं आपल्याला? एक्स स्क्वेअर इज इक्वल 50. रूट घ्यायचा ना आपल्याला, एक्स फक्त फाइंड आउट करायचा, एक्स स्क्वेअर थोडीच करायचं आपल्याला. सो एक्स इज इक्वल टू √50. √50 आपण कसं लिहू शकतो? परफेक्ट स्क्वेअर मध्ये 25 2 जा परफेक्ट स्क्वेअर 1 4 9 16 25. ओके, 36. हे असे स्क्वेअर्स तुम्ही फाइंड आउट करून घ्या. आणि जर रूट असतील तर याच्या मल्टिपल मध्ये आहे का? आहे, तर लिहून घ्या पटकन. त्याच्या 25 2 जा 25 चा रूट असतो 5 आणि √2 आहे तसंच. तर 5√2 आपला असेल x. व्हॉट इज x? देन x आहे म्हणजे साइड ऑफ अ स्क्वेअर. साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5√2 सेंटीमीटर. एक डिमांड पूर्ण झालेली आहे. दुसरी पेरिमीटर. पेरिमीटर कसा काढायचा? x प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, साइड प्लस साइड प्लस साइड प्लस साइड, 4 साइड आहेत म्हणजे 4 इंटू साइड. फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 इंटू साइड. 4 आहे तसाच साइड आपल्याला 5√2 मिळते. 4 5 20 20√2 झालं. दॅट्स इट. एवढं सोपं असतं हे. तुम्ही काय करतात? अभ्यास करताना फक्तच वाचत बसायचं मॅथ्सला आणि मग एक्झाम मध्ये काय होणार? फक्त क्वेश्चन पेपरच बघत बसायचा, कारण आपण फक्त वाचनच केलेलं असतं. बरोबर? कारण काय होतं? आम्ही वाचन केलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आठवते, गिव्हनला आहे. आम्हाला माहिती आहे गिव्हनला एक मिसअंडरस्टँडिंग, गिव्हनला मार्क्स असतात सर. फर्स्ट स्टेटमेंट लिहिणार, पुढे फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे आठवणार नाही, मधले स्टेटमेंट्स आठवतील, शेवटचं आठवणार नाही. व्हॅल्यू पाठ करून जात असाल, आन्सर आठवेल, वरचं काय नाही आठवणार. पाठ केल्यानंतर हेच होणार आहे. क्लिअर? त्याच्यासाठी मी क्वेश्चनच्या सुरुवातीला म्हणत असतो डिमांड समजून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. क्लिअर? नेक्स्ट एक्झाम्पल. इन दॅट जर्निंग फिगर, याच्यामध्ये एम काय दिलं आपल्याला? हा एम दिसतोय का? मोठाच्या मोठा एम मिड पॉइंट दिलाय, मिड पॉइंट ऑफ क्यू आर. आता मिड पॉइंट आहे क्यू आर चा, याचा अर्थ तो काय आहे? क्यूएम आणि आर एम इक्वल आहेत. ओके, पी आर क्यू आपल्याला काय दिलंय? पी आर क्यू 90 डिग्रीचा आहे. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? हा पी क्यू स्क्वेअर, हा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. ओके, जे जे दिलंय ते लिहून घेऊ. काय दिलंय? ट्रायंगल पी आर क्यू मध्ये हा पी आर क्यू आपल्याकडे 90 डिग्रीचा आहे. जर 90 डिग्रीचा आहे देन बाय पायथागोरस थेरम पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ओके, पण क्यू आर स्क्वेअर मध्ये व्यवस्थित लक्ष द्या, एम आपला मिड पॉइंट आहे. मग जर एम मिड पॉइंट आहे तर याचा अर्थ हा आर एम हाफ ऑफ क्यू आर असेल. इथं टायपिंग मिस्टेक आहे, हाफ ऑफ क्यू आर.
ओके, मग आर एम इज द हाफ ऑफ क्यू आर आहे, तर आपण काय करू शकतो, 2 ला शिफ्ट केल्यानंतर मला 2 आर एम इज इक्वल टू मिळेल क्यू आर. हा क्यू आर काय मिळतो आपल्याला, 2 टाइम्स आर एम. ओके, इक्वेशन 1 इक्वेशन 2. मग जर आपण क्यू आर ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये याच्यामध्ये क्यू आर काय पुटअप केला, 2 आर एम पुटअप केला, तर मला काय मिळेल, इक्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 2 आर एम स्क्वेअर, दॅट इज 2 चा स्क्वेअर 4, 4 आर एम स्क्वेअर. क्लिअर, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. ओके, तर हे कशामध्ये झालं आपल्याला, मोठ्या ट्रायंगल मध्ये, कोणत्या, पी क्यू आर याच्यामध्ये. क्लिअर. आता राईट अँगल ट्रायंगल अजून एक बनतोय आपल्याकडे, एक आपल्याकडे पी क्यू आर बनतोय किंवा पी आर क्यू म्हणू शकता तुम्ही. दुसरा एक राईट अँगल ट्रायंगल बनेल आपल्याला पी आर एम, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, हा एक आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बाय पायथागोरस थेरम एक फॉर्म्युला मिळेल. ओके, इक्वेशन मिळेल. कोणतं इक्वेशन असेल, इन ट्रायंगल पी आर एम अँगल पी आर एम इज 90 डिग्री. ओके, जसं इकडे केलं सेम तसंच तिथे करणार आहेत आपण, व्यवस्थित लक्ष द्या. देन बाय पायथागोरस थेरम साइड अपोजिट टू 90 डिग्रीज हाइपोटेनस, तो पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एफ स्क्वेअर, पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर, पायथागोरस थेरम. देन काय बघा, आपल्याकडे 4 आर एम स्क्वेअर मिळतोय. आता या इक्वेशन मध्ये आर एम स्क्वेअर आलाय, मग जर मी या व्हॅल्यूला टू द लेफ्ट साइड शिफ्ट केलं तर मला आर एम स्क्वेअर मिळेल. काय मिळणार आहे, पी एम स्क्वेअर आहे तसाच प्लस होता, हा मल्टिप्लायर किंवा डिवाइड त्याचा डिनॉमिनेटर नाही. ओके, तर हा काय आहे, सेपरेट टर्म आहे. तर पी आर स्क्वेअर प्लस आहे, लेफ्ट साइडला शिफ्ट केल्यानंतर मायनस होतं. या ओके, तर पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर, इक्वेशन नंबर 4. तर आर एम स्क्वेअर किती मिळतो मला, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. याचा अर्थ मी वी कॅन पुट दॅट व्हॅल्यू इन इक्वेशन 3 करू शकतो ना आपण. यस, देन आर एम स्क्वेअर पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. इक्वेशन 3 कसं मिळेल बघा, इक्वेशन 3 बिकम्स पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर ॲज इट इज प्लस 4 टाइम्स ॲज इट इज. आर एम स्क्वेअर किती आहे आपल्याकडं, हा आर एम स्क्वेअर आपल्याकडं आहे, हा आर एम स्क्वेअर कुठे मिळतोय आपल्याला, इथे मिळतोय, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. समजतंय. ओके, पी क्यू स्क्वेअर आहे तसाच, पी आर स्क्वेअर आहे तसाच, 4 ने मल्टिप्लाय करा, 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. देन पी आर स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर इज मायनस 3 पी आर स्क्वेअर. 4 पी एम स्क्वेअर आहे तसाच, मायनस 4 आपला मोठा आहे तर तसा आपल्याला देऊन टाकायचा 3 पी आर स्क्वेअर, अँड दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, आय होप समजत असेल. सॉरी, नेक्स्ट पॉइंट, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. आता आपल्याकडे 2 ऍप्लिकेशन्स आहेत. कोणत्या ऍप्लिकेशन्स आहेत, इन अ ट्रायंगल, व्यवस्थित समजून घ्या, आय एम पी असू शकता हे. इन अ ट्रायंगल, रिलेशन बिटवीन साइड अपोजिट टू acute angle, साइड अपोजिट टू acute angle अँड रिमेनिंग 2 साइड. ओके, तर त्या दोघांचं रिलेशन आपल्याला या ट्रायंगल मध्ये दाखवायचं आहे. रिलेशन एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला मिळतो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2bc डी हे आपल्याला पुढे जाऊन अपोलियस थेरम मध्ये सुद्धा यूज करायचं आहे. क्लिअर, पण तुम्हाला हे माहित असणं पाहिजे, यू शुड नो. समजून घेऊ आपण. इन ट्रायंगल एबीसी, अँगल सी ऍक्यूट अँगल दिला ना, हे बघा, साइड अपोजिट टू ऍक्यूट अँगल, आपल्याला ऍक्यूट अँगल माहित असणं गरजेचं आहे. ऍक्यूट अँगल आपला कोणता आहे, अँगल सी. ओके, साइड अपोजिट टू acute angle and remaining 2 sides. So angle C is acute angle. AD is perpendicular to BC. Then prove that this term. AB square is equal to AB square is equal to BC square plus AC square is minus 2 times BC multiply DC. ओके, बघा, या ट्रायंगलच्या
इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचं आता, टर्म्स ह्या टर्मला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इन द गिवन फिगर लेट सपोज ए बी आपला सी आहे, ए सी आपला सपोज बी आहे, ए डी हा आपला पी आहे, बी सी मोठा हा सगळ्यात मोठा, सपोज हा बी सी आहे ए आणि डी सी आहे एक्स, डी सी एक्स आहे हा मोठा बी सी ए आहे, तर ऑब्विसली आपली छोटी टर्म काय असेल, आपली ए मायनस एक्स असेल. ए मधून फक्त एक्स ला मायनस करायचा, रिमेनिंग टर्म आपल्याला ए मायनस एक्स बी डी मिळेल. ओके, पुढे कन्सिडर केलं, पुढे बी डी काय मिळतं आपल्याला, ए मायनस एक्स. दोन ट्रायंगल मिळतात ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये, एक ट्रायंगल एडीबी आणि एडीसी. तर याच्यामध्ये एक मोठा ट्रायंगल घेऊ आपण. इन ट्रायंगल एडीबी बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, हे बघा, बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. तर AB आपल्याकडे आहे C स्क्वेअर, AD आपल्याकडे काय आहे, A मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BD आपल्याकडे आहे P दॅट इज P स्क्वेअर. ओके, पुढं A मायनस एक्स आहे, याचा अर्थ A मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. हा कोणासारखा दिसतो आपल्याला, A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच कोणता फॉर्म्युला, A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. मग A स्क्वेअर मायनस 2AB च्या ठिकाणी एक्स आहे, 2AX प्लस एक्स स्क्वेअर. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, याच्याकडे बघा आणि याच्याकडे बघा. ए स्क्वेअर मायनस 2AX प्लस एक्स स्क्वेअर आलेला आहे. देन आपली नेक्स्ट टर्म असेल पी स्क्वेअर आहे तशीच. ओके, हा झाला फर्स्ट ट्रायंगल, हे आपण बघितलं, इक्वेशन मिळालं. आता हा सेकंड ट्रायंगल, याच्यामध्ये सुद्धा बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. म्हणजे हे बघा, लिहितो इथं मी, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तर AC आपल्याकडे आहे B स्क्वेअर, AD आहे आपल्याकडे P स्क्वेअर, DC आहे आपल्याकडं एक्स स्क्वेअर. ओके, तर याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू ऑफ P मिळेल, जो आपण ब्रॅकेट मध्ये ठेवत आलेलं, एम्प्टी बॉक्स, एम्प्टी ब्रॅकेट. ओके, तर मला एक्स स्क्वेअर शिफ्ट केल्यानंतर मिळेल P स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि जर P स्क्वेअरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट अप केली इन इक्वेशन 1, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ P स्क्वेअर इन इक्वेशन 1, तर काय मिळेल आपल्याला, C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस 2AX प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. तर फक्त P स्क्वेअर आपल्याला काय मिळतो, B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. तर ज्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल होतील, तर मला काय मिळतं, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस 2AX आहे तसाच. क्लिअर, याचा अर्थ C आहे, C स्क्वेअर आहे, याचा अर्थ AB स्क्वेअर, A स्क्वेअर आहे याचा अर्थ BC स्क्वेअर प्लस B स्क्वेअर आहे याचा अर्थ AC स्क्वेअर मायनस 2A याचा अर्थ 2BC इंटू एक्स आहे याचा अर्थ DC. क्लिअर, दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. याला पाठ करावा लागेल तुम्हाला. ऍक्यूट अँगल असेल तर एक्सप्रेशन असं असेल. क्लिअर, समजून घ्या, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट ऍप्लिकेशन, रिलेशन ऑफ द साइड अपोजिट टू ऑब्ट्यूज. आधी कोणता होता, ऍक्यूट होता, आता आहे आपल्याकडे ऑब्ट्यूज अँगल विथ द रिमेनिंग टू साइड्स कॅन बी डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम. तर बघा, याच्या आधी आपल्याला एक ऍक्यूट अँगल माहिती होता, आता आपल्याला असणार ऑब्ट्यूज अँगल माहिती असणार. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, ज्यावेळेस ऍक्यूट अँगल असेल तुम्हाला काय मिळेल, एकदा मायनस मिळेल इथं, आणि ऑब्ट्यूज असेल तर त्यावेळेस आम्हाला तुम्हाला इथं प्लस मिळेल. हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे आपल्याकडे. तर AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस 2BC CD. ओके, लक्ष द्या, याच्यामध्ये
ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी, एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी आहे. तर पुढं अजून व्हॅल्यूज आपण काय घेतल्या, एबीसी, एसी बी, एडी पी, डीसी ला एक्स म्हणतोय आणि बीसी ला आपण ए म्हणतोय. सगळ्या व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या. क्लियर. देन दोन ट्रायंगल मिळतात आपल्याला. एक आहे हा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल एक. ओके बघा, इन ट्रायंगल सुरुवातीला मोठा ट्रायंगल, इन ट्रायंगल एडीबी हायपोटेनस आपल्याला काय मिळतो, साइड अपोजिट टू राइट एंगल इज AB square is equal to AD square plus DB square or BD square. ओके हे बघा, AB square is equal to AD square plus BD square. क्लियर. तर मला काय मिळणार, AB square is equal to याचा अर्थ C square, AD square आहे याचा अर्थ P आहे P square, BD आहे याचा अर्थ BD म्हणजे BC plus CD x plus a that is a plus x bracket square. ओके x plus a लिहू शकतात, a plus x लिहू शकतात. ओके चला, a plus b bracket square फॉर्म्युला a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. कंपेअर करा त्याच्यासोबत a plus x bracket square is equal to काय मिळेल आपल्याला, a ला a आहे तसाच b च्या ठिकाणी आपण x घेतोय, that is a square plus 2ax plus b स्क्वेअर नाही x स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. या कम्पेअर करायचं. तर या टर्मला बघा आणि या टर्मला बघा. ओके p स्क्वेअर आहे तसाच, दिस इज इक्वेशन 1. तर आता लहान ट्रायंगल कोणता, एडीसी, ज्याच्यामध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AD प्लस DC मिळेल आपल्याला, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. इथं लिहितो मी, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तर AC स्क्वेअर आपल्याकडे B स्क्वेअर आहे, AC is equal to AD square, P square and DC square is equal to x square. ते शिफ्टिंग करा आणि ते मग केट कॅन्सल करा, त्याच्यापेक्षा डिरेक्टली करा. x square plus P square is equal to B square. तर काय मिळेल मला, B square. तर C म्हणजे AB square, A म्हणजे BC square. करेक्ट. हे बघा, C म्हणजे AB square, B म्हणजे AC square प्लस 2AX आहे याचा अर्थ 2BC आणि CD. तो फॉर्म्युला कसा मिळतो, AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 2BC इंटू AD. क्लियर. आय होप व्यवस्थित समजलं असेल. स्क्रीनशॉट घेऊ शकतात. नेक्स्ट, अपोलोनियस थेरम. हा थेरम मी सांगणार नाही कारण ऑलरेडी प्लेलिस्ट मध्ये आहे. इथं टाइम घालवण्यापेक्षा आपण एक्झाम्पल्स घेऊ. ओके. स्टेटमेंट, इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट. असा असेल तर आपला अपोलोनियस थेरम काय सांगतो, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. समजून घ्या, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. कळतंय. हे बघा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM आणि 2BM. या मिड पॉइंट ची साइड घेतलेली आहे आपण. ओके, पाठ करायला सोपं जाईल तुम्हाला. समजून घ्या. हे बघा, M जर मिड पॉइंट असेल त्या ट्रायंगल मध्ये एका साइडचा, तर आपल्याला काय मिळेल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. क्लियर. एक्झाम्पल्स, आय थिंक थेरम्स असतील. येस, हे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत. मी सर्व काही टेक्स्टबुक मधूनच घेतलेलं आहे, बाहेरचं काहीच घेतलेलं नाही. क्लियर. समजून घ्या, टेक्स्टबुकला 100% फॉलो करायचं, तिथून आपल्याला आउट ऑफ आउट मार्क मिळतील. क्लियर. समजून घ्या व्यवस्थित. सॉल्ड एक्झाम्पल आहे, IMP असू शकता. ओके. प्रूव्ह दॅट सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस. रोम्बस आहे, याच्या डायगोनल्स आपल्याकडे PR आणि QS अपोजिट व्हर्टेक्सला जॉईन केल्यानंतर डायगोनल मिळतात, आपल्याला माहिती आहे. तो कोणाचे इक्वल आहे बघा, स्क्वेअर ऑफ द सम ऑफ स्क्वेअर ऑफ, या दोघांचा सम घ्यायचे आपल्याला, पण कसं स्क्वेअर करून. ते कोणाचे इक्वल असेल, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड्स. जे साइड्स आहेत त्या सर्वांची स्क्वेअर करायला गेल्या आणि देन ऍड केल्यानंतर आपल्याला दोघांच्या स्क्वेअरच्या सम सोबत आपल्याला इक्वल मिळेल. याचा अर्थ
पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. बघा, पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, सॉरी पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर आपल्याला एक रोम्बस घ्यावा लागेल. पी क्यू आर एस इज अ रोम्बस. याच्यामध्ये पी आर आणि क्यू एस माझ्या डायगोनल आहेत विच इंटरसेक्ट ऍट पॉइंट टी. या ट्रू दॅट मध्ये सर्व साइड्स घ्यायच्यात, जसं की पी एस, एस आर, क्यू आर आणि पी क्यू याचा स्क्वेअर करून ऍडिशन करायची. ते कोणासोबत इक्वल पाहिजे? पी आर स्क्वेअर आणि क्यू एस स्क्वेअर सोबत. ओके, टू प्रूव्ह. प्रूफ मध्ये बघा, डायगोनल्स बायसेक्ट करतायत ऍट पॉइंट टी. ओके, देन बाय अपोलोनियस थेरम ह्या दोन आपण स्टेटमेंट आताच बघितल्या. ओके, तर काय बघितलं? पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर. लक्ष द्या, पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर. हे बघा, पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 2pt स्क्वेअर प्लस 2qt स्क्वेअर. समजतंय? याला विसरायचं नाही. 2pq स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 2pt स्क्वेअर प्लस 2qt स्क्वेअर. एका ट्रायंगल मध्ये. आता या ट्रायंगल मध्ये नेक्स्ट क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर. बघा, मी डायरेक्शन कशा दाखवतोय. क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर इज इक्वल टू 2rt स्क्वेअर इज इक्वल टू 2rt स्क्वेअर प्लस 2qt स्क्वेअर. समजतंय डायरेक्शन्स? हे बघा, क्यू आर स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर इज इक्वल टू 2rt स्क्वेअर प्लस 2qt स्क्वेअर. या इक्वेशन 1 आणि 2. सपोज ह्या दोन्ही इक्वेशनला जर आपण ऍड केलं तर काय मिळेल आपल्याला? इक्वेशन 1 आणि 2 पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर ऍडिशन केली इज इक्वल टू दोघांमध्ये कॉमन आपल्याकडं क्यूटी स्क्वेअर प्लस क्यूटी स्क्वेअर आहे. तर याचा अर्थ 2qt स्क्वेअर प्लस 2qt स्क्वेअर इज 4qt स्क्वेअर. आणि ह्या दोघांमध्ये 2 कॉमन आहे, तर कॉमन घेऊन आपण काय केलं? पीटी स्क्वेअर प्लस आरटी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतलेलं आहे. तर मला काय मिळतं नेक्स्ट? व्यवस्थित लक्ष द्या. पीटी स्क्वेअर प्लस आरटी स्क्वेअर, बरोबर ना? तर बघा, आता हा काय मिळतो आपल्याला? डायगोनल बायसेक्ट करतात. याचा अर्थ हा जो पी आर आहे, डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करत असतील. सपोज पी आर ला दुसऱ्या डायगोनलने बायसेक्ट केलेलं असेल तर पीटी आणि आरटी इक्वल असतील. ओके, आणि जर पीटी आणि आरटी इक्वल असतील तर मग मी ज्या इक्वेशन मध्ये पीटी आलेला आहे किंवा आरटी आलेला आहे त्याची व्हॅल्यू पीटी घेऊ शकतो. ओके, देन आपल्या इक्वेशन मध्ये आरटी आलेला आहे, तर मग आरटी आले याचा अर्थ मी व्हॅल्यू पीटी घेऊ शकतो. ऑब्विसली वी कॅन टेक. तर आरटी स्क्वेअरच्या ठिकाणी मी पीटी घेतला आणि सांगितलं रिझन मध्ये आरटी आणि पीटी इक्वल आहे. का बरं? कारण रोम्बस काय करतात? बायसेक्ट करतात, इक्वली डिवाइड करतात. या तर पीटी स्क्वेअर प्लस पीटी स्क्वेअर 2pt स्क्वेअर मल्टीप्लाय 2 इज 4pt स्क्वेअर प्लस 4qt स्क्वेअर. आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित. बघा, 4pt स्क्वेअर आहे याचा अर्थ 2pt ब्रॅकेट स्क्वेअर, 4qt स्क्वेअर याचा अर्थ 2qt ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा, 2pt याचा अर्थ, हे बघा मी हे पुसतो, व्यवस्थित क्लीन करतो म्हणजे तुम्हाला कळेल. 2pt याचा अर्थ pt प्लस tr आहे. याचा अर्थ बघा, pr आहे का? तर 2pt याचा अर्थ pr स्क्वेअर. ओके, पुढं 2qt स्क्वेअर याचा अर्थ qt प्लस ts आहे. बरोबर ना? कारण ts आणि qt इक्वल आहे, तर qt प्लस qt याचा अर्थ qt प्लस ts आहे. तर qt प्लस ts याचा अर्थ qs आहे, तर 2qt स्क्वेअर याचा अर्थ qs स्क्वेअर. या तर दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. आय होप समजलं असेल. Example. In triangle PQR, point S is the midpoint. कोणासाठी? QR साठी. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? PQ 11, PR 17, PS 13. मिडपॉइंट PS आहे ना? ओके, यस, मिडपॉइंट कोणासाठी? QR साठी. मीडियन आहे PS. फाइंड आउट करायचं आपल्याला, हा QR फाइंड आउट करायचं. ओके, तर लक्षात द्या. मग आपल्याला काय मिळेल? ज्या वेळेस मिड पॉइंट आला की लगेच आपल्याला लक्षात ठेवायचा अपोलोनियस थेरम. ओके, तर समजून घ्या व्यवस्थित.
PQ square plus PR square is equal to 2PS square plus 2SR square. PQ square plus PR square is equal to 2PS square plus SR square. असंच असेल का बघू आपण. In triangle PQR, point S is the midpoint of side QR. Given things आहे तशा लिहिल्या, सगळ्या व्हॅल्यू तुम्ही आहे तशा लिहायच्या. Therefore, PS is the median of QR. Okay, PS is the median. Then by Apollonius theorem काय सांगतो आपल्याला, मिड पॉइंट दिले बघा, म्हणून याला हायलाइट केलं, अंडरलाइन केलेलं आहे. मिड पॉइंट आहे ना, म्हणून अपोलोनियस थेरम घेतो आपण. या PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर, मीडियनला घ्यायचं, 2PS स्क्वेअर प्लस मीडियन कुठे जाते इकडे, तर मग 2SR स्क्वेअर और 2RS स्क्वेअर आला. तर PQ 11 स्क्वेअर, PR स्क्वेअर 17 स्क्वेअर, 2PS स्क्वेअर 213 स्क्वेअर, 2SR स्क्वेअर माहिती नाही, कारण SR आपण जर काढला तर SRच्या दुप्पट 2 टाइम्स आपल्याला QR मिळतो. ओके, कारण SR आणि QS मध्ये S मिड पॉइंट आहे. 11 स्क्वेअर 121, 17 चा स्क्वेअर 289. हे बघा 1, 2, 30 तुम्हाला स्क्वेअर्स पाठ पाहिजेत. तुम्ही एक्झाम मध्ये स्क्वेअर्स काढण्यासाठी वेळ घालवायचा नाही, वेळ आपल्याला आधीच कमी असतो. या तर बघा 11 स्क्वेअर 121, 17 स्क्वेअर 289, 2 आहे तसाच, 13 चा स्क्वेअर 169, 2SR स्क्वेअर आहे तसाच. कॅल्क्युलेट करा, 121 प्लस 289 इज 410, 169 मल्टिप्लाय 2 केला की तुम्हाला मिळेल 338. शिफ्टिंग करा टू द लेफ्ट साइड, 410 आहे तसाच, हा प्लस आहे, लेफ्ट साइडला गेल्यानंतर मायनस होईल, दॅट इज 2SR स्क्वेअर इज इक्वल टू 410 मायनस 338. तर 2SR स्क्वेअर काय मिळेल, दोघांचं सबट्रॅक्शन आपल्याला 72 मिळेल. क्लियर. तर काय करायचं आपल्याला, 2 ला शिफ्ट करायचं, मल्टिप्लायर इकडे गेला की डिवायझर मिळेल, तर 72/2 36 मिळतं. तर 36 याचा अर्थ स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला किती मिळेल, 6 युनिट मिळेल. क्लियर, 6 युनिट. आता SR जर 6 युनिट मिळतो, याचा अर्थ QR च्या हाफ आहे, याचा अर्थ आपल्याला QR याच्या 2 टाइम्स असणार आहे. तर SR च्या 2 टाइम्स, दॅट इज QR इज इक्वल टू 2 टाइम्स SR. S इज द मिड पॉइंट ऑफ QR. 2 into 6 किती मिळेल आपल्याला, QR 12 युनिट. क्लियर, तो आपल्याला फाइंड आउट करायचा होता, QR मिळाला. ओके, स्क्रीनशॉट. नेक्स्ट एक्झाम्पल, ट्रायंगल मध्ये ABC मध्ये ज्या व्हॅल्यू दिल्यात, AB दिल्या तुम्हाला 10, AC दिल्या तुम्हाला 7, BC दिल्या तुम्हाला 9. फाइंड आउट करायचं आहे या मीडियनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, विच इज ड्रॉन फ्रॉम C टू AB. क्लियर. तर जे दिलेलं आहे ते सगळं आहे तसं लिहायचं. लेट CD बी द मीडियन, let CD be the median drawn from the vertex C to side AB. ओके, याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, हा जो BD आहे, हा BD AB च्या हाफ आहे, बिकॉज दिस इज द मिड पॉइंट ऑफ AB. क्लियर. तर बघा पुढे AB च्या हाफ आहे, याचा अर्थ काय असेल, आपल्याकडे AB 10 आहे, तर आपल्याला BD किती मिळतो, 5 युनिट. 2 1 2, 2 5 10, तर 5 युनिट मिळतो. BD किती मिळेल आपल्याला, 5 युनिट मिळेल. तर हा BD 5 आहे, तर AD पण आपल्याला 5 युनिट मिळेल. क्लियर, समजून घ्या. मीडियन दिलाय, मिड पॉइंट दिलाय. थेरम कोणता, पटकन अपोलोनियस थेरम. यस, अपोलोनियस थेरम काय सांगतो आपला, CA स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर, किंवा असं लिहू शकतात BC स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर, 2CD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर, असं पण घेऊ शकतात. ओके, बघा AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2CD स्क्वेअर, 2CD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर. अपोलोनियस थेरम. AC 7 स्क्वेअर, BC स्क्वेअर 9 स्क्वेअर, 2CD स्क्वेअर ॲज इट इज. CD आपल्याला माहिती नाही, तो फाइंड आउट करायचा आहे. 2BD स्क्वेअर 25 स्क्वेअर, 49 7 स्क्वेअर काय असतो आपलं 49, 9 स्क्वेअर 81, 2CD स्क्वेअर ॲज इट इज, 2 into 25, 5 स्क्वेअर 25. ओके, कॅल्क्युलेट करा, 49 प्लस 81 इज 130, 2CD स्क्वेअर ॲज इट इज, 225 2 जा 50. क्लियर. फक्तच आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे, 50 ला सबशिफ्ट करा टू द लेफ्ट साइड, तर मिळेल 2CD स्क्वेअर इज इक्वल टू 130 मायनस 50, 130 मायनस 50 इज 80, तर CD स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 80/2 शिफ्ट करा, तर मला मिळेल 2 1 2, 240 म्हणजे 2 4 8 आणि वरचा
0 तर मला मिळेल CD स्क्वेअर इज इक्वल टू 40. आता काय करायचं मी तुम्हाला आधीच सांगितलं काय परफेक्ट स्क्वेअर 1 4 9 16 25 याच्या मल्टिपल मध्ये त्याला नंबरला घ्यायचं म्हणजे तुम्हाला रूट काढता येईल. क्लियर. तर याच्यापैकी कोणत्या नंबरला मल्टिप्लाय आपण काय म्हणू शकतो त्याला फॅक्टर पडू शकतो. तर 4 10 जा बरोबर ना. बघा 4 10 जा 40 तर 4 चा रूट आहे 2 10 आपल्याला आहे तसाच √2 युनिट्स. क्लियर. तर आपल्याला CD काय मिळतो मीडियन 2 √10 युनिट्स. The length of the median drawn from the point C is to the side AB is 2 √10 unit. Okay. Next example. In that joining figure, PS आपल्याकडे PS हा मिड पॉइंट आहे and PT perpendicular to QR. ओके. प्रूव्ह दॅट PR स्क्वेअर. याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत मी ज्याला सेपरेटली सॉल्व्ह केलेला आहे म्हणजे एका पेजवर नाही. याला पहिला व्यवस्थित समजून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा इझिली समजेल. क्लियर. तर बघा व्यवस्थित बघा. PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 हे एक्झाम्पल IMP असू शकतात. सॉल्युशन मध्ये फर्स्ट बघा यस मिड पॉइंट आहे यस मिड पॉइंट आहे याचा अर्थ QS आणि SR काय असतील इक्वल असतील आणि हे QS आणि SR कोणाच्या हाफ असतील QR च्या हाफ असतील बिकॉज एस इज द मिड पॉइंट ऑफ QR. आपल्याला ट्रायंगल PSR मध्ये ह्या ट्रायंगल मध्ये काय मिळतं बघा. ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला हा S ऑब्ट्यूस अँगल दाखवतोय. ओके. जर S ऑब्ट्यूस अँगल दाखवतोय तर सुरुवातीला मी ॲक्यूट आणि ऑब्ट्यूस साठी तुम्हाला 2 फॉर्म्युले दिले. ॲक्यूट साठी मायनसचा फॉर्म्युला ऑब्ट्यूस साठी प्लसचा फॉर्म्युला ते विसरायचे नाही. ऑब्ट्यूस अँगल अँड PT परपेंडिक्युलर टू QR और SR. ओके. गिवन QSR आर अलॉन्ग अ सेम लाइन. तर बघा बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम एक ॲक्यूट साठी होता आणि एक ऑब्ट्यूस साठी होता. क्लियर. ॲक्यूट साठी कोणता होता मायनस कधी ॲक्यूट साठी आणि प्लस असेल ऑब्ट्यूस असेल तर तो प्लस होता. आता ऑब्ट्यूस आहे आपल्याकडे तर फॉर्म्युला प्लस साठी. तर PR स्क्वेअर आपल्याला काय मिळेल बघा या ट्रायंगल मध्ये PSR मध्ये बघा PR स्क्वेअर इज इक्वल टू SR स्क्वेअर. PR स्क्वेअर इज इक्वल टू SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. PR स्क्वेअर इज इक्वल टू SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस 2SR मल्टीप्लाय 2ST. ओके. खाली याच्यामध्ये PR स्क्वेअर ऍज इट इज हा SR आपल्याला काय माहितीये QR माहितीये ना तो हाफ ऑफ QR. हा SR आपल्याला काय माहितीये हाफ ऑफ QR. तर SR स्क्वेअर दॅट इज हाफ ऑफ QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर ऍज इट इज 2SR दॅट इज 2 टाइम्स हाफ ऑफ QR प्लस इंटू ST. 2 ला 2 गेट कॅन्सल. हाफ ऑफ QR आहे याचा अर्थ QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस QR 2 ला 2 गेट कॅन्सल झाला ना QR आहे तसाच इंटू ST आहे तसाच. याला फक्त ऍडजस्टमेंट केलेले रिअरेंज PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. समजतंय. ऑब्ट्यूस अँगल साठीचा फॉर्म्युला घेतला आणि मग फक्तच ऍडजस्टमेंट केली. क्लियर झालं. सेकंड and I think last. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये तर आपल्याला QR दिसत नाही. हा या ट्रायंगलचा पार्ट आहे. क्लियर. तर ह्या ट्रायंगल मध्ये आपण हा ट्रायंगल कन्सिडर करतो ज्याच्यामध्ये हा QR आहे. क्लियर. ज्याच्यामध्ये QS हा QR चा हाफ पार्ट आहे. ओके. दॅट इज वी हॅव अज्युम्ड ऍट फर्स्ट. तर याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला इन ट्रायंगल PQS PSQ हा ॲक्यूट अँगल आहे. याच्या आधी S काय होता इकडे ऑब्ट्यूस अँगल होता. आता आपण काय करतो इकडे
ऍक्यूट अँगल साठी घेतो. ऍक्यूट अँगल साठी याचा अर्थ मायनस मध्ये फॉर्म्युला विसरायचं नाही. ऍक्यूट मायनस ऑब्ट्यूज प्लस इक्वल टू QS आहे, तर याचा अर्थ PQ स्क्वेअर इज इक्वल टू QS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. PQ स्क्वेअर इज इक्वल टू QS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस 2 टाइम्स QS. 2 टाइम्स QS कारण QR चा काय आहे तो हाफ आहे, मग 2 टाइम्स QS इज QR. ओके, मल्टिप्लाय ST. तर पुढे बघा PQ स्क्वेअर इज इक्वल टू QS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस 2QS ST. ओके, तर PQ स्क्वेअर प्रिंटिंग मिस्टेक, टायपिंग मिस्टेक. PQ स्क्वेअर इज इक्वल टू QS आपल्याकडे किती आहे, QS हाफ ऑफ QR. याचा अर्थ QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मायनस 2QS. तर 2 आहे तसंच, QS आपल्याकडे QR अपॉन 2 मल्टिप्लाय ST. क्लियर, तर 2 गेट कॅन्सल. तर PQ स्क्वेअर आहे तसाच, PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर PS स्क्वेअर मायनस QR आहे तसाच, 2 ला 2 गेट कॅन्सल झाले ना, तर मल्टिप्लाय ST. ओके, रीअरेंजमेंट. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. ओके, चला 2 प्रॅक्टिस सेट संपलेले आहेत. तर आता फक्तच प्रॉब्लेम सेट राहतोय. क्लियर, तर मला वाटतं प्रॉब्लेम सेट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूयात. क्लियर, तर चॅप्टर फिनिश झालेला आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे जो पार्ट 2 प्रॉब्लेम सेट. त्याच्यातले काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे त्याचे आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करू, कारण हे ऑलरेडी लेक्चर आपलं खूप मोठं झालेलं आहे, 1 तासाच्या वरती गेलेलं आहे. पण तुम्हाला बघावं लागेल आळस न करता. 1 तासाचा जरी असेल तरी बघावं लागेल, ऑप्शन नाही. क्लियर, चलो थँक्यू.